गुड मॉर्निंग अपनी मानसा अपना महाराष्ट्र जय महाराष्ट्र एंड वेलकम बैक टू अवर कोल्हापुर व्लॉग। अभी हम लोग जा रहे हैं कोल्हापुर, सो लेट्स जॉइन अस। पाऊस पण यायला लागलाय आता। क्या कोल्हापूरला आणि तुम्ही ट्रेन कुठून पकडली? एअर इंडियावर ट्रेन पकडली। हा पप्पांचं चाललंय मस्तपैकी मस्का ब्रेड चालू आहे, नाश्ता तयारी। हाय करा, हाय ए पप्पा, हाय करा, हाय हाय वॉट्सअप गाईज, आता आम्ही हाय ट्रेन मध्ये आणि आम्ही चाललोय आता कुठे? कोल्हापूर। कोल्हापूर मग तिकडनं घरी। आता ब्लॉग कंटिन्यू करेल। दोघांची मारामारी चालू। कसा ट्रेन में फाइट्स हो रहे आतू और भांजी का। तू कशी आली ट्रेन मध्ये? मी शिवनगर वरून। शिवनगर काय करतली? पचे 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 कसं कसं मी ना ट्रूथ अँड डेअर खेळत होतो तर आमची प्रभा रडायला लागली। सांग ना ते ब्लॉक करूया, ब्लॉक करूया। आई माझी बहिणीला रडू येतं, आता माहित नाही काय करायचं। प्रभा रडते आमची। काय रडत? कोण आवडतं? ही का रडत होती कधी? ट्रूथ अँड डेअर मध्ये तिला विचारलं तुला कोण आवडतं, ती बोलली कोणाच नाही। मग सगळ्यांनी विचारलं एंजल आवडते की प्रव्या? एंजल आवडते। आम्हाला तर एंजल आवडते, मला पण एंजल आवडते। मी ब्लॉग मध्ये सांगते मला एंजल आवडते। सगळ्यांनी आगाव सबस्क्रायबर आम्हाला एंजल आवडते सगळ्यांना। हिला बघा, हिला बघा रडायला लागली। पवा शेर आहे, शेर रोता नाही आहे क्या बाबा? ऑलमोस्ट आमची झोप झाली ट्रेन मध्ये आणि वाजले संध्याकाळचे 4:30। 4:30 झाले ना संध्याकाळचे। 4:30 त्या रात्रीच्या सत्या बधीर कुठल्या जंगलात आले का माहिती? काय माहिती नाही। आता आम्ही आहे साताऱ्यामध्ये आणि आम्ही चाललोय कोल्हापूरला। वहिनीची पण झोप झाली, दादा आता झोपतोय। असा ब्लॉग होणार नाही। फॉर्म आहे आता दाखवू कसं आहे। जे आता सध्या ट्रेन मध्ये साफसफाई करतात ना त्याचा फीडबॅकचा फॉर्म असा भरून घेतात। हॅलो बाय। शाम के 6 बज रहे और अभी कराड़ जस्ट हम लोग ने क्रॉस किया है। लेट्स सी आगे और थोड़ा जर्नी है 2 घंटे का। सो गुड। आता आम्ही पोहोचलो इथे कोल्हापूरला आणि जस्ट स्टेशनवरून आता चाललोय तिकडे जे हॉटेल बुक केलं त्या साईडला। तर बरेच काही डिटेल मी शेअर करेन।
कसं पकडते आतलं? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस छत्रपती शिवाजी टर्मिनसचा प्रवास होता. 5 तास झाला. चांगला प्रवास होता. पावसाने आम्हाला जरा व्यवस्थित आली. हा खरं म्हणजे मध्ये पाऊस पडला तर त्यामुळे एवढा थंड वारा झाला ना की आरामात झोपता आला आम्हाला असं वाटलं. तर थोडे हे झालेले. 12 तास कंटिन्यू ट्रॅव्हल करतो ट्रेनने, पण नो बाईक नो कार. हा मीन्स आफ्टर लॉंग टाइम आम्ही ट्रॅव्हल करतोय बट बाय ट्रेन. सो आता या टाइमला नो ट्रेन सॉरी नो बाईक नो कार. रेल्वे इज ऑल्सो गुड. हा रेल्वे इज ऑल्सो गुड. आणि मस्त जर्नी झाली 12 तास ट्रेन मध्ये. हा इथल्या रेल्वे आम्ही इकडनं स्टेशनच्या बाहेर रिक्षा पण पकडली आहे आणि रिक्षाचे कॉस्ट ॲटलिस्ट दर्शन जे एक्झिक्युटिव्ह हॉटेल आहे आमचं तिथे जायला 3.5 किलोमीटर आहे. 150 चार्जेस फ्रॉम स्टेशन आणि ठीक आहे वर्थ आहे. संध्याकाळचे वाजले 8:30 आणि हा आहे कोल्हापूरचा मार्केट. काही आता आम्ही म्हणजे कोल्हापूरला 8:30 पर्यंत आलो आणि हॉटेल जे आहे दर्शन एक्झिक्युटिव्ह ते आम्ही बुक केलं होतं ऑनलाईन. तर सो फार सो गुड म्हणजे जे हॉटेल आहे ते आम्हाला व्यवस्थित वाटलं. आणि आता इथून जे तुम्हाला आम्ही हॉटेल दाखवतो ते पण बघून घ्या. आता हा जो रूम आम्ही बघितला आहे तर मोठा रूम आहे आणि आमची जे 6 जण आहेत तर बऱ्यापैकी ते आरामात झोपतील. 8 फॅमिली म्हणजे 8 मेंबर्स. तर हा रूम आम्हाला पडला आहे आणि याची काय प्राईस रेंज आहे कॉस्ट रेंज आहे मी तुम्हाला सगळं सांगेल. आणि मस्त यांनी AC पण आहे. तर बऱ्यापैकी कोल्हापूरमध्ये कोणाला यायचं असेल तर मी पूर्ण डिटेल्स शेअर करतो. तर हॉटेल मस्त वाटलं आम्हाला. आणि हॉटेलचं वॉशरूम मेन म्हणजे नीट पाहिजे. हॉटेलमध्ये पाणी पाहिजे. जर आपण राहायला जातो आणि हायजीन पाहिजे तर त्यासाठी कुठेही आपण राहायला जातो तर ते एन्क्वायरी करतो. आणि लिफ्ट सर्व्हिस पण आहे हॉटेलमध्ये जी अशी आहे वेल गुड आहे मस्त वाटतं. मध्ये आलो चेक इन केलं. चेक इन केल्यानंतर आम्ही मस्तपैकी जाऊन थोडं फ्रेश केलं, आंघोळ घेतली, गरम पाणी वगैरे सुविधा आहे हॉटेलमध्ये. म्हणजे कसं गरम पाण्याची पण सुविधा आहे बऱ्यापैकी. तर बरं वाटलं. हॉटेलचा इंटेरियर पण मस्त आहे. सो फार सो गुड ठीक आहे हॉटेल. आणि पाणी वगैरे पण आहे हॉटेलमध्ये. कसं होतं की काही हॉटेलमध्ये म्हणजे पाण्याची सुविधा नसते ते चेक करणं खूप जरुरी आहे. सो फार सो गुड मस्त आहे. कोल्हापूरमध्ये आला तर हॉटेल जरा सर्च करा जेवणासाठी. नॉनव्हेज मध्ये हॉटेल आणि नियर बाय मला चेक करा ऑनलाईन. वरनं मग तुमचे लागतील. आले पहिल्यांदा बघितलं असेल रिक्षामध्ये असं पाठी पण बसतात. तो बंदर हॉटेल काय सर विजय ना गंधारची सीटी बघा. मी खातोय व्हेज. इथं सगळे नॉनव्हेज बसलेत. आपल्यामध्ये व्हेज ही व्हेजची लाईन आहे. व्हेजमध्ये हे आहे इथं डाळ खिचडी व्हेज बिर्याणी. हां तर आम्ही दोघं आहे कोल्हापूरमध्ये आणि आईच्या दर्शनाला आलो आहे अंबामाच्या. तर चला तुम्हाला आम्ही घेऊन जाऊया मस्तपैकी. आता आम्ही जे इथे स्टे करतोय त्या हॉटेलचं नाव आहे दर्शन एक्झिक्युटिव्ह. आणि हॉटेल खरंच सुंदर आणि फार म्हणजे ओके आहे. थोडं रिजनेबल थोडं बोलतात ना म्हणजे हाय बजेटमध्ये पण आहे पण तुम्हाला व्यवस्थित हॉटेल भेटेल. ठीक आहे. सो फार सो गुड. होता आम्ही चालू आहे दर्शनाला. जे सिनेमॅटिक शॉट्स असतील जे काय माझ्या हातात लागेल तुम्हाला मी घेऊन तुमच्यासाठी घेऊन येतो. इथे पण तुम्हाला बघायला भेटेल मल्लिकार्जुन महादेव मंदिर आहे. ते पण तुम्हाला दर्शन दाखवतो. कोल्हापूर द पॉवर ऑफ एनर्जी
आणि पॉझिटिव्ह वाईब्स. सकाळी पहाटे उठून आम्ही श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललो आहे. तर सकाळी सकाळी आम्ही चाललो होतो दर्शनाला आणि हा इथून एंट्रन्स आहे, तुम्हाला जायला भेटेल. आणि एंट्रन्सलाही महालक्ष्मीचं जे लाईव्ह दर्शन तुम्हाला इथे बघायला सुद्धा भेटेल स्क्रीनवरती. मंदिराच्या परिसरामध्ये बरेच प्राचीन मंदिर आहेत आणि शिवलिंग जे 12 ज्योतिर्लिंग असे पण म्हटले जातात तेही तुम्हाला बघायला भेटतील. त्यातलं हे मंदिर काशी विश्वेश्वर महादेव मंदिर जे मी तुम्हाला दाखवत आहे आता. मी जे एक्सपिरियन्स केलं मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जात असाल तर सकाळी सकाळी तुम्ही दर्शन घ्या श्री अंबाबाईचं, कारण जी सकाळची जी मॉर्निंगची वाईब्स आणि जी एनर्जी तुम्हाला फील होईल ते संध्याकाळी किंवा दुपारी होणार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे, त्यातलं प्रमुख शक्तिपीठ कोल्हापूरची श्री अंबाबाई महालक्ष्मी. मंदिराची संपूर्ण हिस्ट्री, इम्पॉर्टन्स त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आणि आमचं सकाळचं दर्शन इतकं सुंदर झालं, आम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात बरेच वेळ उभं राहायला तरी भेटलं, मन प्रसन्न झालं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून थोडेफार सिनेमॅटिक शॉर्ट्स मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय, जे मंदिराचे परिसरमधले मंदिरसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. दर्शन एग्जीक्यूटिव का टीवी देखो कितना मस्त है, इतना सा स्क्रीन में देखने का, छोटे से स्क्रीन में, बाकी का स्क्रीन में सब टाइम पास है. रिमोट खराब है यार इनका, रिमोट खराब है रिमोट. तर आता मी आमच्या हॉटेलमधून आम्ही निघालो, तर आम्ही आता चालू आहे ज्योतिबाला दर्शनाला. आणि बरेच जे 4-5 ठिकाण आहेत कोल्हापूरमध्ये तेही करणार आहेत. तर सोफार सो गुड मस्तपैकी. आता आम्ही रेंटमध्ये जी कार आम्ही केलेली अर्टिगा, जावेद भाई आहेत त्यांचा पण नंबर मी देऊन टाकेल इथे डिस्क्रिप्शनमध्ये. म्हणजे जेव्हा पण येईल ट्रॅव्हल करेल त्यांना फिरायचं असेल तर जावेद भाई त्यांना गाईड पण करेल, त्यांची पण एक मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आणेल आम्ही.